दीक्षाभूमी व स्मारक समितीची बदनामी करणाऱ्यावर फौजदारी कारवाई करा. रिपाई नेते पंडितराव टुमके यांचे निवेदन. दीक्षाभूमी स्मारक व स्मारक समिती नागपूर यांची जाणीवपूर्वक बदनामी करून समाजात तेढ निर्माण करण्यासाठी काही संबंधित समाजकंटकांनी विडा उचलला आहे. हे निषेधार्ह असून अशा समाजकंटकावर पोलिसांनी फौजदारी स्वरूपात गुन्हा दाखल करून कठोरपणे अंमलबजावणी करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पंडितराव टुमके यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक परभणी यांना केली आहे. या बाबतीत हकीकत अशी की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पवित्र दीक्षाभूमी ही केवळ नागपूरची नसून जगभरातील कोट्यावधी बौद्ध अनुयायांचे श्रद्धास्थान आहे. या पवित्र स्थळाला ऐतिहासिक, सामाजिक, धार्मिक महत्त्व प्राप्त असून येथे दरवर्षी लाखो बौद्ध अनुयायी अभिवादन करण्यासाठी येत असतात. मात्र काही दिवसापासून काही समाजकंटकांनी समाज माध्यमातून व इतर माध्यमाद्वारे दीक्षाभूमी व स्मारक समितीची जाणीवपूर्वक बदनामी सुरू केली आहे. अशा कृत्यामुळे दीक्षाभूमी स्मारकची प्रतिष्ठा मलिन होत आहे. समाजात गैरसमज, असंतोष व तणाव होण्याची शक्यता आहे. जर कोणाकडे कोणत्या प्रकारची तक्रार किंवा पुरावे असतील तर त्यांनी ते संबंधित सक्षम प्राधिकारी किंवा न्यायालयात सादर करावे. मात्र कोणत्याही प्रकारचे पुरावे नसताना खोटे व अपमानास्पद किंवा दिशाभूल करणारे माहिती सार्वजनिक प्रसारित करणे कायद्याने गंभीर बाब आहे. तसेच दीक्षाभूमी स्मारक येथे वंदनीय माता भंते यांचे चिवर जबरदस्तीने उतरवण्यासाठी धक्काबुक्की माया उके व मंगल उके या महिलांनी केली. त्यामुळे सदर महिलावर फौजदारी गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावे. दीक्षाभूमी स्मारक समितीच्या अध्यक्षपदी विलासराव गजघाटे यांची तर सचिवपदी डॉक्टर राजेंद्र गवई यांचे निवडीबद्दल अभिनंदन करण्यात आले आहे. यावेळी पंडित टोमके महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, नारायण वाघमारे जिल्हाध्यक्ष, संदीपान गालफाटे जिल्हा सचिव, विजय झोडपे शहर अध्यक्ष, अमोल रगडे, भूषण मोरे जिल्हा उपाध्यक्ष आदी उपस्थित होते. दीक्षाभूमी स्मारक समिती नागपूर येथे आदरणीय वंदनीय भंतेजी माताजी यांचं चिवर काढणाऱ्या माया उके व मंगल उके यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी, यासाठी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आज परभणीचे जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक साहेब यांना निवेदन दिलं असून, प्रिय बंधू आणि भगिनींनो, या नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर जो काही या ठिकाणी दीक्षाभूमी स्मारक समिती आणि दीक्षाभूमीची जी बदनामी चालू झालेली आहे, ही दीक्षाभूमीची व दीक्षाभूमी स्मारक समितीची बदनामी करणाऱ्याचा जाहीर निषेध. गेल्या अनेक वर्षापासून पूर्वपरंपरागत या दीक्षाभूमीचे अध्यक्ष दादासाहेब गायकवाड यांच्यानंतर दादासाहेब रासू गवई यांनी या दीक्षाभूमीचा विकास केला. भव्य असं जागतिक दर्जाचं स्मारक उभं केलं आणि दीक्षाभूमीला आतापर्यंत गालबोट लागलं नाही. परंतु दादासाहेब गवईच्या नंतर या दीक्षाभूमीवर ज्यांनी सत्ता गाजविली, जे भंते नागार्जुन सुरई ससई यांनी जो अनागोंदी कारभार सुरू केलेला आहे, या कारभाराचा जाहीर निषेध. त्यांनी गेल्या 3 ते 4 वर्षापासून दीक्षाभूमीची एकही बैठक न घेता करोडो रुपयाचे व्यवहार, चेकचा व्यवहार स्वतःच्या मनमर्जीने केला आहे. या दीक्षाभूमीमध्ये त्यांनी जो गाणागोंदी कारभार चालू केला आहे, मेंढे नावाचा त्यांचा जो पी आहे, तो त्याने त्याच्यावर जे विनयभंगाचे आणि अनेक प्रकारचे आरोप आहेत. अशा माणसाच्या हातात कारभार भंतीजी दिला असून या भंतीजीने केलेला सर्व कारभार सर्व जनतेसमोर पारदर्शक मांडावा. आणि नवीन या दीक्षाभूमीचे अध्यक्ष झाले विलास गजघाटे, तसेच दीक्षाभूमीचे सचिव म्हणून डॉक्टर राजेंद्र गवई साहेब यांची निवड झाली. या दोघांचंही आणि सर्व समितीचं आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने या ठिकाणी जाहीर अभिनंदन करीत असून, या दीक्षाभूमीचे जे बदनामी करणार आहेत, या बदनामी सुरू केली आहे, या सर्व बदनामी करणाऱ्या सर्व समाजकंटकांचा आम्ही जाहीर निषेध करत असून, या समाजकंटकाला तात्काळ अटक करून त्यांना जेरबंद करावा अशी मागणी या ठिकाणी करीत आहोत. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.